शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, हा बघता हा केळीचा प्लॉट आज 60 दिवस झालेत, पण 60 दिवसाच्या मानाने अपेक्षित ह्याची वाढ झालेली नाही. ह्याचं एक कारण म्हणजे या ठिकाणी थंडी खूप आहे. संध्याकाळी 7 ते 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंडी आहे. दुसरं कारण म्हणजे लाल कोळी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आणि तिसरं म्हणजे इथं बघू शकताय पोंगा अटकलेला आहे. पोंगा अटकलं म्हणजे पानामध्ये जे स्पेसिंग पाहिजे होतं ते स्पेसिंग दिसत नाही आणि इथं पोंगा अटकलेला आहे. तर ह्यासाठी जर पोंगा आपल्या बागेत असं जर अडवून येत असेल, पोंगा अटकले असेल, तर अशा ठिकाणी सिलिकॉनचा वापर करणं खूप महत्वाचं आहे. काही ठिकाणी आता पोंगे निघालेत, तर आता काही ठिकाणी नाही निघले, म्हणून नाही निघलेल्या ठिकाणचे आपल्याला जास्त प्रतीक्षा न करता ज्या ज्या ठिकाणी पोंगे निघलेत अशा ठिकाणी पोंगे भरणे खूप महत्वाचं आहे. तर अशा पोंग्यामध्ये आपल्याला 1448 घ्यायचा आहे 2 ग्रॅम, केजीप 2 मिली घ्यायचा आहे, ग्रोस्टिम 1.5 मिली घ्यायचा आहे आणि एक्सेस 2 मिली घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं सिलिकॉन जे सिलिका फर्टर नावानं उपलब्ध आहे ते 2 ग्रॅम घ्यायचं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक पोंग्यामध्ये 150 ते 200 मिली द्रावण ओतून आपला पोंगा चांगला गच्च ओव्हरफ्लो करायचा आहे. आणि ज्या ठिकाणी अजून पोंगे अटकलेत अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला ते द्रावण ओतायचं आहे, त्या बेचक्यामध्ये ओतायचं आहे. असं ते अशा ठिकाणी सोडायचे नाही. तसेच आपण वरून एक स्प्रे महत्वाचा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लाल कोळी दिसतोय, तर लाल कोळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला ॲबॅसिन असेल किंवा अशी बरीचशी औषधं उपलब्ध आहेत. बोर्निओ आहे किंवा नोमाइट घ्यायचं आहे, तर ते फवारणी घ्यायची आहे. तसेच आपल्याला दुसरी फवारणी त्या रोपांच्या वाढीसाठी बर्ड बिल्डर घ्यायचं आहे 1.5 ग्रॅम, त्यासोबत केजीप 2 मिली, ग्रोस्टिम 1.5 मिली, एक्सेस 2 मिली अशी एक फवारणी घ्यायची आहे. तसं आपल्या ड्रीपमधून सुद्धा एकदा चिलेटेड झिंक, चिलेटेड फेरस आणि मॅग्नेशियम सोडायचं आहे. तसेच फ्लोरा आणि मायक्रोरायझाचं एक ड्रिंचिंग करायचं आहे. जर अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचा प्लॉट अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये येऊ शकतो, सुधारू शकतो. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.